नमस्कार मित्रांनो. तर मी आहे ए आणि तुम्ही बघत आहात ए मराठी गेमर्स. तर चला सुरू करूया. तर आज आपण पुन्हा खेळणार आहोत ॲस्फाल्ट 9 लेजंड्स. तर आज परत आपण खेळणार आहोत करिअरवर थोडा आज परत जास्त फोकस दिला पाहिजे. पण त्याच्या आधी आपण खेळूया डेली कार लूट, जो की आपला डेली इव्हेंट्समध्ये आहे. हे काही थोडेसे नवीन इव्हेंट आलेले दिसत असतील तुम्हाला, पण ह्या इव्हेंटमध्ये जेव्हा मी जाऊन बघितलं तेव्हा इथं दाखवते की 2 स्टार 3 स्टार 4 स्टार 5 स्टार्स आणि 6 स्टार कार पाहिजेत. आणि आपल्याकडं साधी 2 स्टार कार नाही, आपण 6 स्टार कुठलं काढतोय, गांड काढतोय. आपण सोडून द्या, तिकडं न जाता आपण डेली कार लूटवर फोकस करूया. तर सुरुवातीला आपण, तुम्हाला माहीतच आहे, पहिल्या टॉपच्या गाड्यांचे ब्लूप्रिंट काढून घेतो. त्यामुळं ए क्लासची गाडीवर जाऊया, सगळ्या ओंड बघूया. ए क्लासची गाडी घेऊन आपल्याला फक्त टाईम किती बीट करायचा ते पहिला बघून घेऊया. 25 सेकंड्स. तर चला 25 सेकंड्सचा टाईम बीट करूया आपण पहिला ए क्लासच्या गाडीने. नंतर मग बी क्लासच्या गाडीकडे जाऊया. तर ए क्लासची गाडी ही राहिली बघा, फरारी J50. तुम्हाला माहीतच असेल. हिला आणि काय अपग्रेड तर नाही, ही फुल अपग्रेडेड आहे. हिला फक्त आता हिच्या ब्लूप्रिंट्स गोळा करायला लागतील. तर बघा 25 सेकंड्स होते का नाही. आणि मागच्या वेळेला आपण जेव्हा डेली कार लूट एकदा खेळला होता कुठल्या तरी व्हिडिओमध्ये, त्यावेळी तुम्हाला दिसलं असेल की बी क्लासची गाडी ह्या ए क्लासच्या गाडीची मारून टाकते. आणि सी क्लासची पण एक होती जी ही मारली. म्हणजे जेवढा हिनं टाईम बीट केला तेवढाच त्या गाड्यांनी बीट केला. काय गाडींनी तर ह्याच्यापेक्षा जास्त टाईम बीट केला आहे. सोडून द्या, तिकडं न जाता आपण टाईम बीट करण्याकडे लक्ष देऊया. नीट खेळायला पाहिजे. आता जर मी लेफ्टचा हे घेतला असता तर घोडे लागले असते. सोडून द्या, त्याचा काही विषय नाही. 25 सेकंड्स होऊन झालेला आहे. चला 25 सेकंड्सच्या आत आलेलो आहोत आपण, काही विषय नाही, मस्तच. असंच डेली कार लूट दररोज तुम्ही पण खेळलं पाहिजे, जेणेकरून असे तुम्हाला टॉप एंड गाड्यांचे ब्लूप्रिंट दररोज भेटत राहतील, एक का होईना. आता ही जे माझे 9 झालेले आहेत 40पैकी. आता ॲस्टन मार्टिन वल्कन पाहिजे मला. तर 27 सेकंद आहे हिचा रेस टाईम बीट करायचा आहे. तर चला बघूया. बी क्लासची गाडी आता कुठली घेऊया. ही पोर्शे 911 एक आहे, 1-2 रँक आहे हिचा. परत आणि अजून बी क्लासची गाडी लॅम्बोर्गिनी एस्टेरियन, हिचा तर 203 आहे. हिचा 1-2 होता ना, बरोबर आहे. हिच्यापेक्षा वरची ही आहे. अजून बी क्लासची गाडी म्हणायचं तर 25 एक आहे आणि 26 एक आहे. ऑब्वियसली आपण घेणार तर 26, कारण की ही टॉप एंड गाडी आहे, नादच करायचं नाही. ही लेगो टेक्निक स्टिंगरे ॲस्टन मार्टिन नाही, सॉरी, ते तोंडात ॲस्टन मार्टिन जायला लागले. शेव्हरोलेट कॉर्वेट स्टिंगरे ही, कारण की मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक ॲस्टन मार्टिन काढले. परत आणि आत्ता पण मग अशी ॲस्टन मार्टिनच बघितली कुठंतरी, तर ते तोंडात सारखं ॲस्टन मार्टिनच यायला लागलं एक वेळात. इथं आता ड्रिफ्ट मारायला पाहिजे होती. असू दे, काय विषय नाही, होऊन जाईल. आरामात खेळलं तर सगळं होऊन जाईल. ही आहे शेव्हरोलेट कॉर्वेट स्टिंगरे, मस्तच. जेवढा टाईम तिनं बीट केला ए क्लासच्या गाडीनं, मी जसं सांगितलं तेवढाच टाईम हिनंसुद्धा बीट केलेला आहे. तर चला, आपले वल्कनची एक ब्लूप्रिंट तरी फिक्स झाली. असं जर तुम्ही दररोज खेळला तर एका महिन्याभरात 2 महिन्यात तुम्हाला टॉपच्या गाड्या निघून जातील, एकदम मस्तवाल्या. तर आलो आहे तर आता क्लेम करूनच घेऊया. ओके, स्टाईल कॉईन्स राहू द्या, आपल्याला तिकडं जायचं नाही. तर आता वळूया आपण इकडं डी क्लासकडं. सीला नंतर येऊया. डी क्लासचा टॉप टाईम आहे 30 सेकंद बीट करायचा आहे. चला करूनच टाकूया.
आणि डी क्लास म्हणलं तर तुम्हाला माहीतच आहे मी गाडी कुठली घेणार आहे ते. ऑब्वियसली कोणी पण सांगेल मी घेणार तर ही DS10च, कारण की तुम्ही आत्ता बघा की ही गाडी पळती का उडती. आता ते बी आणि ए क्लासच्या गाडीनं तर 25 सेकंडच्या आत केलं आहे. ही किती करते बघूया, त्यांना मात देऊ शकते का. दिली तर टॉपची म्हणायची, त्यांनी हिचा घू खायला पाहिजे, नाहीतर सोडून द्या, जास्त काय विचार करत बसत नाही. ही गाडी टॉपची काय, कारण की हिचा जो बूस्टर आहे ते मी कितीतरी व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तुम्हाला, त्यामुळे परत सांगण्याची गरज नाही आहे. असू दे, काय विषय नाही, मस्त की आरामात खेळूया. जरा ड्रिफ्टिंग मारलीच पाहिजे, नाही तर घोडं लागते. तर जसं की मी म्हणलं, तुम्ही बघितलंच असेल या गाडीनं तर त्या बाकीच्या बी आणि ए क्लासच्या गाडीची तर गांडच मारलेली आहे. जसं की दिसत आहे तुम्हाला 22.8 सेकंड्समध्ये ही गाडी आलेली आहे जिंकून रेस. त्यामुळे विचार करू शकता डी क्लासच्या गाडीनं ए आणि बी क्लासच्या गाडीला गू चारलेला आहे मस्तपैकी. फॅन हो गया मी इसका, म्हणून तर फॅन आहे मी या गाडीचा, नाद करायचा नाही. तर चला, अजून 2 रेसेस डी क्लासच्या या गाडीनं खेळायचे आहेत आणि मग सी क्लासच्या गाडीनं 1-2 रेसेस खेळायचे असतील, मग डेली कार लूट आपला कंप्लीट होऊन जाईल. मग आपण जरासं फोकस करूया मल्टीप्लेअरवर, टॉपचा विषय करून. मल्टीप्लेअर नाही, सॉरी, करिअरवर. आज काय झालं आहे काय माहीत, तोंडात काय बी यायला लागलं आहे, गुच खायला लागलो आहे मी सारखा. असू दे, बघूया, त्याच्याकडे जास्त लक्ष न देता गेमवर फोकस करूया, नाहीतर आपली लागणार ती गोष्ट वेगळी. सोडून द्या, आपल्याला बूस्टर भेटणं तर अवघडच आहे, कारण की गाडी पळायलाच तेवढी फास्टात की बूस्टर भेटणं अवघडच आहे. चला, असू दे, अजून एक रेस खेळूया, जेणेकरून या ब्लूप्रिंट आपल्या फिक्स होतील. तर ज्यांना माहीत नसेल ते असे ह्याच्यात पडले असतील घोटाळ्यात, की हे लाल कलरचं टी टोकन काय भेटतं. तर जेव्हा तुमची गाडी मॅक्स आउट होती त्यावेळी तर राईट कॉर्नरला वरती दिसत असेल तुम्हाला, हे टोकन्स जे आहेत ते ट्रेड होतात आणि ट्रेडिंग टोकन्समध्ये कन्वर्ट होतात. हे ब्लूप्रिंट्स जे आहेत, ज्या गाडी पण आपली एकदम मॅक्स लेवल झालेले आहे, जे आपण आता फर्दर अपग्रेड करू शकत नाही जिला, ती जे ब्लूप्रिंट्स हे ट्रेड टोकन्समध्ये कन्वर्ट होतात. आणि ते ट्रेड टोकन्स कुठं कामाला येतात, तर दुसऱ्या कार्सचे ब्लूप्रिंट घ्यायला ते ट्रेड टोकन्स जास्त कामाला येतात मस्तपैकी. त्यामुळं टॉपच्या गाडीचे पण कधी ब्लूप्रिंट्स घेऊ शकतो, जसं की एस क्लासच्या कार्सचे सुद्धा घेऊ शकतो आपण. म्हणून हे ट्रेड कॉईन्ससुद्धा गरजेचे आहेत. जितके ट्रेड कराल तितके चांगलं आहे, हे आपल्याला फायदाच देतं आहे. तर मस्तच ही गाडी माझी फेवरेट होते आहे राहील. तर आपलं हे डी क्लास तरी कंप्लीट झालेला आहे. आता वळूया आपण सी क्लासकडं. आणि सी क्लासमध्ये आपल्याकडं ढिगाणं गाड्या पडून आहेत, ढिगाणं गाड्या, त्यामुळं काय बोलायलाच नको, तुम्हाला माहीतच असेल. सी क्लासची गाडी पाहिजे ना. आता तुम्हाला दाखवतो, इथून सुरुवात होते. हे बघा, इथं ही डॉज चॅलेंजर SRT8 आहे, परत आणि ही BMW आहे, आणि शेवरोलेट कॅमेरो LT आहे. सी क्लासची म्हणायला गेलं तर आपली लोटस इवोरा आहे, परत आणि ऑब्वियसली ही मर्सिडीज बेन्झ आहे. पण सगळ्यात जास्त लोटस इवोरा स्पोर्ट 1.3 दिसतो आहे सी क्लासचा. पुढं पण असतील माझ्या मते, थांबा डायरेक्ट ओनमध्ये जाऊन बघूया, ते परवडते. सी क्लास म्हणला तर आपल्याकडं भरपूर सी क्लासच्या आणि बी क्लासच्याच गाड्या पडून आहेत. तर ही बघा, ही आपण परवा मागच्या व्हिडिओमध्ये काढली होती ॲस्टन मार्टिन V12 स्पीडस्टर, ही सुद्धा सी क्लासची आहे, तिचा रँक 1.5 आहे. आणि जसं की तुम्ही बघू शकता सी क्लासच्या इथं 2 गाड्या आलेल्या आहेत, पोर्शे 911 GT3 R रेने स्पोर्ट, जिचा रँक 2287 आहे, जिच्यासमोर सगळ्या गाड्या गूच खातात.
सी क्लासच्या. आणि हिला गोचारणारी म्हणजे ही ऑडी R8 कूप V10 परफॉर्मन्स 2452 रँक आहे हिचा. आणि ही पण एक आहे, पण हिचा रँक जरा ह्यांच्यापेक्षा जरा जास्तीचा कमी दिसतोय. तर ऑब्वियसली आपण ही गाडी चालवली सोडा, आपल्याला ही गाडी चालवायला पाहिजे, कारण की ही गाडी चालवून लई वेळ झाला आपल्याला. कारण की मागच्या वेळेला जेव्हा ही गाडी फक्त आणि फक्त मी माझ्या फर्स्ट व्हिडिओमध्ये टाकली होती, तेव्हापासून या गाडीला मी चालवलेलंच नाही, गंज लागला असेल. आता जरा बाहेर काढलीच पाहिजे गाडी, जेणेकरून ही टॉपची पळायलासुद्धा मदत होईल. हिच्या ब्लूप्रिंट्स आता भेटणं जरा अवघड दिसते. तर कमबॅक व्हिडिओ म्हणून मी सगळ्यात पहिला व्हिडिओ टाकला होता, आणि त्या व्हिडिओमध्ये ही गाडी ऑब्वियसली होती. हिचा इव्हेंट आला होता ही गाडी काढायचा, आणि त्यावेळी मी ही गाडी काढली होती, एवढंच आठवतं आहे. आत्ता गू खाल्ला असतं या गाडीनं, म्हणजे टक्कर मारली असते आता त्या ट्रेनला. माझी पण फाटून हातातच आली होती सोडा. जराशी ड्रिफ्ट मारूया मस्तपैकी. तर ही गाडी पण जरा कमी त्याच तोडीची आहे. 24 बीट केला या गाडीनं, आणि 28 बीट करायचा होता, तर ह्या गाडीनं 24 केला आहे. म्हणजे ह्या गाड्या ज्या आहेत ना, त्या काय म्हणतात ते अवकाशाच्या बाहेरच्या अपग्रेडेड आहेत, त्यामुळं काही विशेष नाही, काय बोलायलाच नको. तर ही गाडी जी आहे ती रिअल लाईफमध्ये एकदम टॉपची दिसते. जर तुम्ही F1 पिक्चर बघितला असेल तर बहुतेक त्यात हिरो जो आहे तो सुरुवातीला हीच गाडी चालवतो माझ्या मते. एकदम टॉप. पोर्शे बहुतेक पोर्शेच चालवतं. असू दे, आपण तिकडं न जाता आपण गेमकडे लक्ष देऊया. जास्त पिक्चरमध्ये घुसलो तर फुकटचे डायलॉग येतील तोंडात, ते मारता मारता लागायला नको, ना गेमचे ना आपले. कारण की माझ्या तोंडात तरी असलेच डायलॉग येतात जे म्हणजे आता काय बोलू, सोडून द्या, जास्त बोलायला नको त्याच्यावर. आपण गेमवर फोकस करूया. तर अशा पद्धतीने आपण कंप्लीट केलेला आहे डेली कार लूटचा पूर्ण इव्हेंट. टॉपचा विषय करून नादच करायचा नाही, त्यामुळे दररोज घ्यायलाच पाहिजे. आणि आता हा D क्लास कप पण आलेला आहे, तर आलो आहे तर D क्लास कपसुद्धा खेळून जाऊया म्हणतो मी. तुम्ही काय म्हणताय मला सांगा. आणि आपल्याला स्पॉन्सरशिपसुद्धा घ्यायची आहे, 100% घेऊया, आता नको नंतर घेऊया. तर आपल्याकडे 4 उरलेले आहेत टोकन्स, आणि 5 रेसेस खेळायचे आहेत. तर बीट रेस टाईमच आहे काय सगळीकडं, म्हणजे होऊन जाईल. निसान निझमो पाहिजे हिला. अरे शेमने आता बोललो असतं, राहू दे, सोडून द्या. तर हाय, ही निसान आहे आपल्याकडे निझमो, आणि ही रेस टाईम किती बीट करेल हे आपल्याला काहीच माहीत नाही, कारण की हिच्यावरचा जो रँक आहे तो फक्त आणि फक्त DAC10चा आहे, आणि ही सुद्धा D क्लासची गाडी आहे. तर चला आता आलो आहे तर खेळूनच जाऊया. 130 आपल्याला बीट करायचा आहे. निसान निझमोच घेऊया, जेणेकरून तो एक जो निसान निझमो मागतो आहे ब्लूप्रिंट का पॅक, त्या ह्याला पण होऊन जाईल आरामात. जर हिनं 130 कंप्लीट केलं तर चांगलंच आहे, नाहीतर मग गू खाल्ला समजायचा. असू दे, खेळून तरी बघूया, ट्राय करायला काय हरकत नाही. माझा अजून या गाडीचा बहुतेक कलरमध्ये काहीतरी अनलॉक व्हायचा आहे. राहू दे, काय विषय नाही. अरे शेमने मला तुडवून चाललेत ह्यांच्या, तर आता ठोकतोच एकेकाला. थांबा रे, यांना रेक मारल्याशिवाय आता मी थांबत नसतो. पंगा घेतात शेमने यांच्या, तर आता पायच घालतो. थांबा, वरनं जाऊया, इथंच राहू दे. बॅरल रोल घेऊया, त्यापेक्षा बॅरल रोल कधी पण परवडतो. जरा असं हे मारूया, ड्रिफ्ट मारूया जरा. ओके मध्येच. या गाडीचा पण हे चांगला टिकलेला आहे बूस्टर, आणि जसे की तुम्ही बघत आहे आपल्याला 130 बीट करायचा आहे. तर तो होईल का नाही हे मला वाटत नाही. सरळच जाऊया, जास्त पण रॅम्पवर जायला नको, कारण की फाटती रॅम्पवर जाता जाता. जर जो ट्रॅक मी घेतला आहे तो जर सोडला ना
तर कधी कधी घोडेसुद्धा लागण्याची शक्यता दाट असते. आणि जिथे ड्रिफ्ट मारायचे तिथे 100% ड्रिफ्ट माराच, पण अति ड्रिफ्ट मारू नका जेणेकरून गाडी जी आहे ती आपल्या आउट ऑफ कंट्रोल होऊन जाईल. 1:11 तर झालेला आहे आणि ही गाडी जाईल असं वाटेना मला 130मध्ये. तर 120तच झाला आहे. गाडी गू खायला नको एवढीच इच्छा माझी. तर मस्तच कंप्लीट झालेला आहे भावांनो. टॉप एंड कंप्लीट केलेला आहे आपण. तर हिनं बीट केला आहे 127. मस्तच सगळंच झालं असेल. टॉपचा विषय करण्यात आपला नादच नसतो नेहमी. सगळ्यात पुढं नाव आपलंच असतं. ह्या असल्याच ब्लूप्रिंटा द्यायला शेमलं की आता काय बोलू मी. जे ट्रेडच व्हायला लागलेत आहे का. 11-22 ट्रेड कॉइन झाले असतील 100%. तर चला उरलेले तिकीट्स बिळवून टाकूया जास्त वेळ न घालवता. आणि मी काय हे स्क्रिप्टेड काय करत नाही कुठल्याच व्हिडिओमध्ये. तोंडातील ते बोलत असतो मी, बक करत असतो. त्यामुळे काय स्क्रिप्टेड नसतात माझे कधीच व्हिडिओ. आणि मी करणारसुद्धा नाही, मला आवडतसुद्धा नाही ते करायला. कारण की काय करणार काय आता मी. स्क्रिप्ट म्हणजे काय लिहिणार आहे आता. जे आहे ते डायरेक्ट समोरच होणार आहे ना शेवटी. त्यामुळे तुम्ही स्क्रिप्ट कशी काय करताय ते मला एक आश्चर्यच वाटते. मस्तच ठोक त्याला. तर या पुढं तुमची आता बोललास तर राहू दे. तोंडात मग जास्तच काहीतरी निघेल. इथे ड्रिफ्ट मारायला पाहिजे होती मी, पण राहू दे. अरे ह्यांची खोई जरा जवळ आला असता का नाही, ह्याच्यात पायच घातला असता मी आता. असं ते काही विषय नाही. ह्यो पण नाही आला. आता ह्याला तुडवतोच. पुढे ये जरा, तुला देतो टोला मी. ओ उडलो असतो आत्ता जरा. असा ठोकायचा नेहमी. जरा असं समोर या रे. थांबा जरा ड्रिफ्ट मारायला पाहिजे. कारण की गाडी जर आउट ऑफ कंट्रोल झाली ना की मग विषय कसा होतो. बाकी गाडी उडत तर नाही, आपण ब्रेकसुद्धा होत नाही कधी. पण मेन विषय कसा होतो, आपला जो टाईम आहे ना तो बीट होत नाही. म्हणून ड्रिफ्ट मारणं प्रिफर करतो मी. तर गाडी जर जास्त वाईड गेली तर मग परत स्पीड पकडायला गू खाते, कुठली पण असो मग ती. म्हणून जरा कंट्रोलमध्ये राहिलेली बरी असते कधी पण. ओकेमध्येच. तर मला आता मॅपमध्ये तरी कोणी दिसेना आणि 100% दिसतच नाही कोण. परत आपण गू खायला नको आहे. 125 126 मस्तच. 127 128 बीट केला आहे. 127,990. आपल्याला 1:30च्या आत आली तरी लय झालं, काही विषय नाही, आरामात होऊन जाईल. काहीतरी चांगले दे यार. असं काहीतरी ब्लूप्रिंट भेटायला पाहिजे. ह्या तर राहायच्या आता ह्या सोडून द्या. सॉरी जरा वेगळंच बोललो. अशा ब्लूप्रिंटा द्या की अशा ब्लूप्रिंटा भेटल्या पाहिजेत की ज्या ट्रेड नाही होणार. मॅक्स आउट कारच्याच ब्लूप्रिंट देते शेंबडं, म्हणून माझं डोकं हलते. सोडा जास्त त्याच्यात न पडता गेमकडे जरा जास्त लक्ष देऊया, जेणेकरून आपली प्रोग्रेस वाढेलसुद्धा आणि टॉपचा विषयसुद्धा होईल. आणि आपण गाड्या पण कलेक्ट करायलाच लागलेलो आहोत. जसे की मागच्या सगळ्या व्हिडिओमध्ये दिसलंच असेल तुम्हाला. नुसत्या गाड्या अनलॉकिंग चालल्यात आणि बाकीचे इव्हेंट मागं राहायला लागल्यात. म्हणून आता जरा इव्हेंट आणि करिअरवर थोडंसं आता भर देणार आहे आपण. कार अनलॉक करून आपले घोडे लागायला लागल्यात. कारण की विषय कसा होतो, जास्त गाड्या व्हरायटी किल्स डिसिप्लिन हा असा एक कोट आहे, तुम्ही लक्षात ठेवा कधी पण. जास्त गाड्या जर अति झाल्या तर आपल्याला सांभाळायला जरा गांड फाटती 100%. ऑब्वियसली ती फाटणारच. आणि मेन विषय कसा आहे की त्या गाड्यांचे ब्लूप्रिंटसुद्धा भेटना झाल्यात. तोच मेन विषय, बाकी काय नाही. त्यांना अपग्रेड जरी करायचं झालं म्हणलं तरी असू दे, काय विषय नाही. आणि आपण असल्या या सगळ्या ज्या गाड्या आहेत ना मागच्या सगळ्या व्हिडिओमध्ये, त्या आपण असल्या स्पेशल इव्हेंट्समधूनच काढलेत. जे इव्हेंट्स थोड्या काळासाठी येतात आणि नंतर जातात आणि त्या फक्त ब्लूप्रिंट्स इव्हेंटमधूनच भेटतात. तर आता काय जरा रिअल गाड्या काढूया.
आता रिअल गाड्या म्हणजे काय म्हणणार तुम्ही, तर करिअर खेळून ज्या गाड्या भेटतात त्या गाड्या काढूया जरा. जेणेकरून काय होतं तुम्हाला सांगतो, जर तुम्ही करिअरमधून जास्त गाड्या काढायला लागला तर ते कधी पण लाभदायक आहे 100%. काय टेन्शन नसतं. कारण की विषय कसा होतो, ज्या आपण गाड्या तुम्ही करिअरमधून काढता, करिअर देतं, गेम देतं, त्या गाड्यांचे ब्लूप्रिंट तुम्हाला इकडं तिकडं सगळीकडं कुठं पण भेटून जातातच. म्हणून करिअरमधल्या गाड्या जर जास्त काढायला भर द्यायला पाहिजे आपणसुद्धा आता. आणि स्पेशल इव्हेंटमधलं म्हणला तर ते फक्त त्याच इव्हेंटमध्ये त्यांचे ब्लूप्रिंट भेटतात. त्यामुळं आपण गाड्या अपग्रेडसुद्धा करू शकत नाही आणि अनलॉकसुद्धा करू शकत नाही, असा पण विषय होतो कधी कधी. त्यामुळे जास्त विचार करायचा नाही. शेवटची एक रेस खेळून जाऊया. शेवटची नाही, आपलं जे रिफिल टोकन आहे ते आता 17 सेकंदात होऊन जाईल. तर म्हणजे आपला ह्यो डी क्लासचा कप पण पूर्ण कंप्लीट होऊन जाईल आजच्या आज मस्तपैकी. ओकेच, तर व्हिडिओ झालेला आहेच मोठा आधीच. एक आपण आता बोललो होतो तर करिअरची पण एक रेस खेळून जाऊयाच आपण. पहिला आपण ह्या रेस कंप्लीट करूया. आता जसं की ह्यो ट्रॅक तुम्हाला दिसायला आहे, मी नेहमी असा लेफ्टचाच ट्रॅक प्रिफर करतो, जेणेकरून विषय कसा होतो, रेक होण्याचे चान्सेस लय कमी होतात. आणि या शेमने आपल्यासमोरचे गाडीसुद्धा असतात की ज्या लेफ्ट साईडला असतात आणि जायचं असतं राईटला, आणि शेवटी आपली गाण मारून जातात. जसं की आत्ता मागं यो आलेला माझी मारायला. असू दे, आपल्याला त्याचा काय विषय नाही. असल्या गाड्यांना आपण नेहमी रेक मारत झालेलो आहोत. तर आता मी इथं गो खाल्ला आहे, कारण की जरा ड्रिफ्ट मारली पाहिजे होती. त्यामुळं मी ड्रिफ्ट जरा मारले नाही, त्यामुळं गाडी वाईड गेली. असू दे, काय विषय नाही. बोलता होतं कधी कधी, सोडून द्या, पण अति वाईड जायला नको. आता इथं पण तुम्ही जर लेफ्ट साईडचा ट्रॅक प्रिफर केला असताना तर 100% त्या ट्रेनच्या गांडीतच घुसला असता आणि तुमच्या गाडीची गांड फाटली असती ऑब्वियसली. तर तुम्हाला जर अनुभव पाहिजे असेल तर तुम्ही ते करून बघू शकताय, कारण की मी अनुभव घेतला आहे 2-3दा, एकदा असं नाही. म्हणून मी जास्त ट्रॅक चेंज करण्याच्या फंदात पडत नाही. ट्रॅक जेवढा चेंज कराल तेवढे गाडीचे घोडे लागतात, स्पीडचे घोडे लागतात, गाडी वाईड जाते. त्यामुळे ज्या ट्रॅकवर आहे त्याच ट्रॅकवर राहू दे गाडी, मी प्रिफर करतो मी तरी. बाकी तुम्ही जसं खेळताय ते तुम्हाला माहीत. मस्तच आता एक लास्टची रेस खेळूया आणि वळूया आपण थोडंसं 1-2 रेसेस करिअरवर. जर मल्टीप्लेअर म्हणलो असेल तर माफ करा, कारण की ते तोंडात मल्टीप्लेअर आणि शेवरोलेट म्हणतो ॲस्टन मार्टिनच आलं आहे. तर बघूया, आता एक कार आहे जी स्टार्टअपला आलेली आहे, जी 3 स्टार झाली आहे. तर चला बघूया, चेक करूया आता आलो आहे तर. आता तुम्हाला वाटलं असेल मी शांत का बसलो, तर गाडीचा जो आवाज आहे तो तुम्हाला ऐकू यावा म्हणून मी शांत बसलो होतो. त्यामुळं काय ग्लिच काय नव्हतं, ना की व्हिडिओ पॉज झाला होता, ना की मी थांबलो होतो. चला VIP पॉईंट्स काहीतरी भेटले. अजून एक रेस खेळूया आणि मग फुटूया इथनं आरामात. गाडीचे रिफिलसुद्धा एकच उरला आता. गाडीचे रिफिलसुद्धा संपले. असू दे, काय विषय नाही. आपला इव्हेंट कंप्लीट झाल्याशी मतलब आहे. गाडीचे रिफिल संपले तरी संपू देत. दुसऱ्या गाड्यासुद्धा आहेत आपल्याकडे. तर हे लास्ट रेस आहे. टॉपचा विषय करूनच जाऊया. 2-4 गाड्यांना रेक मारूनच जाऊया. आयला यांच्या तुझ्या तर अरे जरासाठी हां कसा मारायचा. तर ही गाडी बघा, शेंबडी, हिला जायचं आहे लेफ्टला राईटला आणि हे हाय लेफ्टला, आणि समोर ही जी गाण माझ्यासमोर हिच्या. तर आता असंच असते या गाड्यांचं बेत, तुम्हाला रेक करण्याचाच बेत असतो या गाड्यांचा. तुम्हाला कळून आलंच असेल 100%मध्ये. तर इथं जरासं हे मारूया ड्रिफ्ट, नाहीतर परत गाडी वाईड जायची आणि कंट्रोलच्या बाहेर झाली की मग कंट्रोल करता येणार नाही. त्यापेक्षा आधीच कंट्रोल केलेली बरी.
ओके मध्येच भले आपला जो नायट्रो बूस्ट आहे तो वाया गेला तरी चालेल, पण गाडी कंट्रोलमध्ये राहिली पाहिजे, ती मेन गोष्ट आहे. असं काय विषय नाही. तर इथं आता 1 मिनिट तर होऊन गेला आहे. ओके मध्येच मॅपमध्ये आता दिसायची बंद होतात बघा प्लेयर. जसं जसं एकदम पुढं जातोय ना आपण, तसं तसं ती प्लेयर एकदम अशी हळू येतात, जेणेकरून फक्त आपणच जिंकावं. आणि हे फक्त इथंच नाही होत, हे कुठं कुठं होतं सांगतो तुम्हाला. हे इथं होतं आहे परत, आणि करिअरमध्ये होतं आहे. मल्टीप्लेअरमध्ये अजिबात होत नाही. जर तुम्हाला वाटत असेल मल्टीप्लेअरमध्ये असं होईल आणि खेळूया, तर हे तुम्ही चुकीचे आहात. मल्टीप्लेअरमध्ये फिनिश लाईनपर्यंत पोचूस तोपर्यंत आपण लास्ट पण येऊ शकतो, इतकं बाद मल्टीप्लेअर आहे. तुम्हाला कळालंच असेल, मागच्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं. त्यामुळं जर तुम्ही बघितलं नाही तर ते जाऊन तुम्ही चेकआउट करा ॲस्फाल्ट 9च्या प्लेलिस्टमध्ये, म्हणजे तुम्हाला कळेल मी काय म्हणतो आहे. तर चला, हा इव्हेंटसुद्धा कंप्लीट झालेला आहे. आता जसं की बोललो होतो तसं एक करिअर रेस खेळून जायलाच पाहिजे. बघूया ट्रॅक कुठला चांगला आहे ते बघूया आधी. नको, इथं बघूया, थांबा, मागच्या ह्याला बघूया, दुसऱ्या ह्याला. हे पण काही एवढं चांगलं दिसेना. एन्शंट वंडर्स, हे पण काय एवढं नाही खास. हे पण एवढं काय खास नाही. आपण ह्यो खेळू शकतो आहे, पण विषय कसा आहे, खेळू नाही शकत, कारण की या गाडीचे जे ब्लूप्रिंट्स आहेत ते आपल्याकडे नाही आहेत. आणि गाडीच्या ब्लूप्रिंटसाठी फक्त एक रेस खेळायची थांबल्या, जसे की तुम्हाला दिसत असेल. त्यामुळं असं लयदा होतं. म्हणून मी सांगत असतो की जास्तीत जास्त दुसऱ्या इव्हेंटवर फोकस न करता तुम्ही फक्त आणि फक्त करिअरवर पहिल्या स्टार्टिंगला फोकस करायला पाहिजे. तर ही गाडी कुठली आहे, भेंडी आईच्या गावात, काय गाडी आहे रे. हे टॉप फॅन हो गया इसका, मस्तच रे, फॅन हो गया मैं इसका. टॉप गाडी आहे रे, कसली गाडी आहे, भेंजो. सोडून द्या, जास्त गाडीत न घुसता. ही एकदम अशी वल्कन टाईप वाटली मला, आणि म्हणून मी बघितली. बाकी सगळ्या गाड्या काय एवढ्या काय खास नाही. ही एक चांगली दिसायला लागल्या, फोर्डची गाडी आहे. ही पण एवढी काय खास वाटना, म्हणजे ती फिलिंग नाही ह्याच्यात. सोडून द्या, आपल्याला फील घ्यायचं नाही, आपल्याला रेस घ्यायचं आहे. तर सगळ्यात टॉपचा रँक बघूया कुणाचा आहे. हिचा 1-3, बाकी सगळ्यांचं 1-2 आहे. काय करूया, 1-3च घेऊया काय. तर 1-4ची पण आहे की, कशाला जास्त टेन्शन घ्यायला मी सुद्धा. आपल्याला करायचं काय आहे, चला बघूया. विन द रेस आहे, फक्त रेस गोल आपला. एक इम्पोर्ट पार्ट भेटणार आहे, काय विषय नाही. ट्रॅक तर चांगलाच दिसायला लागला आहे मला, पण जरा दुखाव पण वाटत आहे. ही गाडी आपण बघितली ना मग अशी आत्ताच, फोर्डची. असू दे, सोडून दे, हिला आपण ट्रॅक मारूया, काय विषय नाही. तर ह्यो ट्रॅक टॉपचाच आहे, मी उगाच म्हणलो गो आहे ट्रॅक म्हणून. मस्त ट्रॅक आहे. इथं रेक भरपूर होतात, जसं की तुम्ही आता बघतच असाल. आणि इथनं मी खाली पडू पण शकतो आहे, आणि 2-3दा पडलो आहे पण. कसं सांगतो, ज्यावेळी तुम्ही हे मारताना ड्रिफ्ट त्या ह्याच्यावर, काचेवर, तरच तुम्ही पडताय, बाकी तुम्ही पडत नाही. असंच जर गेला तर थोडीशी गाडी वाईड 100% जातीच, पण ड्रिफ्ट तिथं मारू नका, कारण की ड्रिफ्ट जर तुम्ही मारायला गेलात तर गाडी इतकी वाईड जाते की कंट्रोलसुद्धा होत नाही, आणि मेन म्हणजे गाडी ऑफ ट्रॅक होऊन जाते, ट्रॅकच्या बाहेर फेकलीच जाते. तर तुम्हाला पण जाणवत असेल, आणि मला पण जाणवते जरा, की ही जी गाडी आहे ती पळना झाल्या, म्हणजे तेवढं नायट्रो बूस्टसाठी तेवढी पळायला लागल्या. आणि जी मॅक्स स्पीड जशी की तुम्ही बघू शकताय, 220च्या 30च्या वर 40च्या वर जात नव्हती, आत्ता जरा कमी गेली, नाहीतरी 200वरच अडकून आहे गाडी. थोडा आपण तशी ड्रिफ्ट पण मारलो आहे, पण ही गाडी माझ्यामध्ये पळायला पाहिजे. चला पळवूया आता. उडलो असतो आत्ता,
असू दे, आपल्याला आपला मेन गोल तर कंप्लीट झाला, विन द रेसचा. मस्तच. तर तुम्ही करिअर हे 100% खेळलंच पाहिजे. आता या करिअरवर जास्त भाषण झाडं नको, कारण की जो मी करिअरचा व्हिडिओ बनवला आहे मागचा, म्हणजे प्लेलिस्टमध्ये असेल, तुम्ही बघून ॲक्सेस करू शकता. त्यात आपण भरपूर भाषणं झाडलेली आहेत. तर चला भावांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी आपण आता हे करूया. तर आज आपण खेळला आहे डी क्लास कप आणि डेली कार लूट. तर तुम्हाला कळालंच असेल आजचा व्हिडिओ कशावरती होता. तर चला, आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला, धन्यवाद.